नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिझनिंग या कोर्समध्ये काळ व काम हा चॅप्टर आपण बघतोय. या चॅप्टरवरती परीक्षेमध्ये कायम क्वेश्चन विचारला जातो. याच्यामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीचे असतात, त्याचे टाइप्स काय आहेत, सोडवायचे कसे, जनरल मेथडनं कसं सोडवायचं, क्विक मेथडनं कसं सोडवायचं ते बघूया. बघा याच्यामध्ये काय काय थीम असते यांची, काही महत्वाचे मुद्दे, काळ आणि काळ. आता याच्यामध्ये वर्क म्हणजे दोन पार्ट दिले जातात. माणसं दिले जातात, दिवस दिले जातात, तास दिले जातात आणि काम दिले जातं. असं विचारलं जातं की 10 माणसे 5 दिवसामध्ये रोज 4 तास काम करून 25 दिवसात ते काम कंप्लीट करतात. तर तेच काम 15 माणसं रोज 6 तास काम करून किती दिवसात कंप्लीट करतात असं विचारलं जातं. म्हणजे तुम्हाला तास देतील, दिवस देतील एका पार्टचे, दुसऱ्या पार्टचं काढायला सांगतील. कधी कधी त्याच्यामध्ये काम पण दिलं जातं. असंही सांगितलं जातं की 100 मीटरची भिंत बांधतात तर 200 मीटरची भिंत बांधण्यासाठी किती दिवस लागतील असेही विचारतील. किंवा कामाचं डिस्ट्रीब्युशन देतील, 203 काम करण्यासाठी एवढा वेळ लागला तर उरलेलं काम करण्यासाठी किती वेळ लागला असेही विचारतील. म्हणजे काम, माणसं, दिवस आणि तास. आता एक आहे की माणसं, दिवस आणि तास जे असतात हे जर माणसं वाढली तर दिवस कमी होतात आणि माणसं कमी झाली तर दिवस वाढतात. म्हणजे व्यस्त प्रमाणात असतात. जर व्यस्त प्रमाण असेल तर त्यांचा गुणाकार केला जातो. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा काय आहे, m1 d1 t1 डिवाइडेड बाय w1 इज इक्वल टू m2 t2 d2 डिवाइडेड बाय w1. m1 d1 t1 divided by w1 is equal to m2 d2 t2 divided by w. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे, उत्तर काढायचं, दुसरं तिसरं काही विचार करायचा नाही. याच्यामध्ये जर समजा इफिशियन्सी दी, स्टाफ सिलेक्शनला किंवा बँकला वगैरे विचारतात इफिशियन्सी म्हणजे काय, E1 देतात. E1 इथे येईल, इथे E2 येईल असे येईल बरोबर. त्यावेळेस वरतीच होईल m1 d1 t1 E1 divided by w1 is equal to m2 d2 t2 E2 divided by w. अशा पद्धतीने म्हणजे इफिशियन्सी असू शकते. पुढे बघा, जर एक काम करायला A ला x दिवस लागले, B ला y दिवस लागले, तर जे दोघं मिळून जर ते काम कंप्लीट करणार असतील तर त्यांना किती दिवस लागतील, तर xy डिवाइडेड बाय x प्लस y एवढे दिवस लागतात. हा त्याचा फॉर्म्युला. ते फॉर्म्युला कशी आहे ते आपण पुढे बघूया. ते दोघं जण असतील तर हा फॉर्म्युला xy डिवाइडेड बाय x प्लस y. असाच फॉर्म्युला कुठेतरी होता. कुठे होता तर सरासरी वेग मध्ये होता. तिथं काय होतं, 2xy डिवाइडेड बाय x प्लस y. जर अंतर समान असेल तर तो फॉर्म्युला होता 2xy डिवाइडेड बाय x प्लस y. इथं काय आहे, xy डिवाइडेड बाय x प्लस y. इथं 2 नाही, लक्षात ठेवा. काय, जर दोघं जण काम करत असतील तर दोघांनी मिळून जर ते काम केलं तर काय फॉर्म्युला असतो, xy डिवाइडेड बाय x प्लस y. एक काम x दिवसात कंप्लीट करतो, b हा y दिवसात कंप्लीट करतो आणि c हा z दिवसात कंप्लीट करतो. अशी तिघ जण आहेत. इथं दोघं आहेत, इथं तिघ आहेत. जर तिघ जण असतील तर त्यांच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे xyz डिवाइडेड बाय xy प्लस yz प्लस xz एवढे दिवस लागतात. असा फॉर्म्युला आहे. पण याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडासा जास्त आहे. त्यापेक्षा आपली जनरल मेथड लवकर फास्ट आपण सोडवतो. काय ते कशी सोडवायची ते आपण बघूया. पण फॉर्म्युला फक्त दाखवतो तुम्हाला की जर असं असेल तर xyz डिवाइडेड बाय xy प्लस yz प्लस xz. इथं x अधिक y अधिक z असं होत नाही. इथं काय होतं, xy प्लस yz अधिक xz असं होतं. बघा, काम करण्याची क्षमता. बरेच वेळा आपल्याला हे विचारलं जातं की
काम करण्याची क्षमता आहे ए हा बीच्या दुप्पट काम करतो, ए हा बीच्या दुप्पट काम करतो, तर मग ए ला किती दिवस लागतील? बीच्या निम्पट दिवस लागतील की नाही? जर काम जर दुप्पट करत असेल तर दिवस निम्पट लागतील, जर काम हा निम्पट करत असेल तर दुप्पट दिवस लागतील. अशा पद्धतीने म्हणजे क्षमता आणि दिवस हे कसे असतात? व्यस्त प्रमाणात असतात. ए एस टू बी एक्स एस टू वाय असेल तर लागणारे जे दिवस आहेत ते कसे आहे? वाय एस टू एक्स. म्हणजेच काय? एक छेद एक्स एस टू एक छेद वाय, एक छेद एक्स एस टू एक छेद वाय म्हणजेच काय? वाय एस टू एक्स हे व्यस्त प्रमाणात. त्याच्यानंतर आपल्याला पुढे पार्ट येतो तो म्हणजे मजुरी. मजुरीचं वाटप दिलं जातं, वेतनचं वाटप करायचं. ते कसं करायचं? तर वेतनचं वाटप हे एका दिवसाच्या प्रमाणात केलं जातं, हे समप्रमाणात, डायरेक्टली प्रोपोर्शनल. एका दिवसाच्या कामाच्या प्रमाणात म्हणजे क्षमतेच्या प्रमाणात. एका दिवसात जर समजा एखादा व्यक्ती जर समजा 10 झाडे लावत असेल आणि बी हा 5 झाडे लावत असेल तर ए ला जास्त पगार मिळणार का बी ला जास्त पगार मिळणार? तर ए ला, बरोबर, कारण त्याचं दिवसाचं काम जास्त आहे. कारण ए जर जास्त काम करत असेल तर त्याला दिवस कमी लागतील, बरोबर, ते काम करायला. पण त्याला पगार जर दोघे मिळून करणार असतील तर 10 झाडं लावतो, हा 5 झाडं लावतो, म्हणजे याला जर 5 रुपये मिळाले तर याला 10 रुपये मिळायला पाहिजे. अशा पद्धतीमध्ये समप्रमाण किंवा दिवसाच्या व्यस्त प्रमाणात. म्हणजेच काय आहे? जर समजा एखादं काम करायला एका व्यक्तीला 10 दिवस लागतात आणि दुसऱ्या व्यक्तीला 20 दिवस लागतात, म्हणजे 20 दिवस लागतात याचं मिनिंग तो निम्म क्षमता आहे, बरोबर. हा जर समजा हा 100 झाडं लावत असेल एका दिवशी तर तो 50च लावत असेल, म्हणून त्याला 20 दिवस लागतात. याच्या अर्ध काम करतोय तो. पण दोघं मिळून जर काम केलं तर याला जे दिवस लागले, समजा ए ला दिवस लागले, ए आणि बी असे, याला जर असे 5 आणि 8 असे जर दिवस लागत असतील तर यांना मिळणारे जे वेतन आहे किंवा मजुरी आहे, मजुरी ही कशी मिळेल? व्यस्त प्रमाण, म्हणजे याला 8 रुपये मिळतील, याला 5 रुपये मिळतील. हा दिवस किती? 5 दिवसात कंप्लीट करतो, म्हणजे एकदम फास्ट काम करतो, म्हणजे हा जास्त काम करतो. हा कमी काम करतो का? तर त्याला जास्त दिवस लागतात. दोघं मिळून जर काम करणार असतील तर याला किती रुपये जास्त मिळणार का नाही? याला कमी रुपये मिळणार. अशा पद्धतीने हे याला होतं व्यस्त प्रमाण. म्हणून एक काम जर ए एक्स दिवसात करत असेल आणि बी वाय दिवसात करत असेल, म्हणजे दिवसाचं प्रमाण जर एक्स एस टू वाय असेल तर त्यांच्या मजुरीचं प्रमाण वाय एस टू एक्स असते. म्हणजेच काय? 1/x एस टू 1/y म्हणजेच काय असेल? वाय एस टू एक्स. इथे लक्षात. अशा पद्धतीनं मजुरीचं प्रमाण असतं. त्याच्या पार्ट मध्ये ज्यावेळेस ते येईल त्यावेळेस आपण सांगत कशा पद्धतीने राहतं ते लक्षात. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, मजुरीचं प्रमाण हे दिवसाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आणि एका दिवसाच्या कामाच्या प्रमाणामध्ये दिलं जातं. बघा पहिला प्रश्न, पॉइंट नंबर 1, एक काम 18 माणसे दररोज 5 तास काम करून 24 दिवसात पूर्ण करतात. जर 30 माणसे दररोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? किती दिवसात पूर्ण? ऑप्शन नंबर 1 9 दिवस, ऑप्शन नंबर 2 12 दिवस, ऑप्शन नंबर 3 15 दिवस आणि ऑप्शन नंबर 4 18 दिवस. बरोबर. याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही, फक्त मांडून घ्या. त्यामुळे किती आपल्याकडे? 18 माणसे.
18 माणसे. किती तास? T1 रोज 5 तास. 5 तास. दिवस किती आहेत? D1 किती दिवसात? 24 दिवसात. 24 दिवस. हा झाला पहिला पाठ. दुसरा पाठ काय आहे? M2 किती माणसं आहेत आता? 30 माणसं. 30 माणसं. P2 किती आहे? रोज किती तास? 8 तास काम करू. D2 काढायचं बरोबर. म्हणून M1 T1 D1 is equal to M2 T2 D2. किंवा मी असं लिहितो, गुणाकारामध्ये लिहितो. चला M1 गुणिले T1 गुणिले D1 is equal to M2 गुणिले T2 गुणिले D2. M1 किती आहे? 18 गुणिले 5 गुणिले 24 is equal to D2. M2 किती आहे? 30 माणसं. तास किती आहेत? 8 तास. D2 काढायचं. म्हणून D2 बघ. हे सगळं इकडं पण 18 गुणिले 5 गुणिले 24 डिवाइडेड बाय डिवाइडेड बाय 30 गुणिले 8. 6 चौक 24 6 पंचे 30 5 ला 5 कॅन्सल. 4 1 4 4 गुणे 8 2 1 2 92 18 बरोबर किती आलं? 9 दिवस. किती आलं? 9 दिवस. ऑप्शन नंबर 1 इथे लक्षात. हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. दुसरं तिसरं काही नाही. एक पार्ट बरोबर दुसरा पार्ट. याच्यामध्ये वर्क दिलेलं नाही, वर्क समान आहे, त्यामुळे W1 आणि W2 घ्यायची गरज नाही. येते लक्षात. 18 गुणिले 5 गुणिले 24 बरोबर 30 गुणिले 8 गुणिले D2. D2 काढा. D2 इज इक्वल टू 18 गुणिले 5 गुणिले 24 डिवाइडेड बाय 30 गुणिले 8 म्हणजे किती आलं? 9 दिवस. बघा पुढचं गणित. काही माणसे, टाइप नंबर 2, काही माणसे एक काम 100 दिवसात पूर्ण करतात. जर 10 माणसे कमी असतील तर 10 दिवस जास्त लागले असते, तर सुरुवातीला किती माणसे होती? ऑप्शन नंबर 1 100, ऑप्शन नंबर 2 105, ऑप्शन नंबर 3 110 आणि ऑप्शन नंबर 4 112. बघा कसं सोडवायचं. हे गणित तुम्हाला तोंडी पण सोडवता येईल. जनरल मेथडनं कसं सोडवायचं? माणसं किती आहेत? समजा माणसं आपण M मानली. सुरुवातीची माणसं M. M1 is equal to M. सुरुवातीची माणसं किती आहेत? M आहेत. दिवस किती लागतात? तो D1 किती दिवस लागले? 100. आता M2 किती माणसे कमी असती? 10 माणसे कमी असती, म्हणजे M वजा 10. दिवस किती लागले असते? 10 दिवस जास्त लागले असते, म्हणजे 100 होते, कुठे किती लागले असते? अधिक 10 110 दिवस. बरोबर. या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार बरोबर. M1 into D1 is equal to M2 into D2. M1 किती आहे? M कंसात D किती आहे? D
बी आहे 100 बरोबर. आता m वजा 10 m2 आहे गुणिले d2 किती आहे 110 म्हणून 100m इज इक्वल 110 ने m ला गुणलं 110m वजा 10 ला 110 ने गुणलं तर किती आलं 1100. हे 1100 इकडे पळवा 100 तिकडे पळवा हे चिन्ह मायनस आहे इकडे प्लस होईल 1100 इज इक्वल टू 110m वजा 100 म्हणून 1100 बरोबर 10m म्हणून m बरोबर 1100 डिवाइडेड बाय 10 हे शून्य हे शून्य किती आलं 110 किती आली 110 माणसे. म्हणून सुरुवातीची माणसे बरोबर 110. ऑप्शन नंबर 3 बरोबर. काय केलं आपण याच्यामध्ये आपल्याला माणसं दिलेली नाही बरोबर. काही माणसं म्हटलं काही माणसं एक काम 100 दिवसात करतात म्हणून माणसं मानली. समजा m1 इज इक्वल टू m किती दिवसात 100 दिवसात. m2 किती झाले 10 माणसं कमी असतील तर 10 दिवस एक्स्ट्रा वाढतात म्हणून किती झालं 110 दिवस झाले. m ला 100 तर m वजा 10 ला 110 मल्टिप्लाय करून घ्या m1 इंटू m1 d1 इज इक्वल टू m2 d2 m गुणिले 100 इज इक्वल टू m वजा 10 गुणिले 110 इक्वेशन तयार झालं. m इज इक्वल टू काढलं किती आलं 110 माणसं. हे जर तोंडी गणित करायचं असेल तर ते कसं करायचं माणसं आणि दिवस माणसं आणि दिवस इथं आहे m बरोबर. दिवस किती लागले 100. त्याच्यानंतर 10 न माणसं कमी झाली तर दिवस किती लागले 10 दिवस एक्स्ट्रा लागले. म्हणजे या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार असेल का बरोबर. म्हणजे हे इथं असेल हे इथं असेल येतंय लक्षात. 10 न कमी हे 10 न कमी हे 10 न कमी इकडे दिवस माणसं असली तर 10 न जास्त वाढतात दिवस म्हणून हा 100 इथं असेल 110 इकडे असेल म्हणून m बरोबर किती असेल माणसे बरोबर 110 येतंय लक्षात. हे 100 इथं आहे 110 इथं आहे म्हणजे हा इकडे गेला आणि हा इकडे गेला तरच इक्वल होईल ना दोघं जण. म्हणून इथं m किती असेल 110 असेल. माणसं जर 10 कमी झाली तर 10 माणसं कमी होतात तर हे 10 दिवस वाढतात. येतंय लक्षात. किती असतील 110 माणसं असतील. बघा पुढचं गणित टाइप नंबर 3 54 किलोग्राम 35 गोळ्या 21 दिवस पुरते. जर 72 किलोग्राम मका 28 गोळ्यांना किती दिवस. ऑप्शन नंबर 1 28 दिवस ऑप्शन नंबर 2 25 दिवस ऑप्शन नंबर 3 42 दिवस आणि ऑप्शन नंबर 4 35 दिवस. किती 54 किलोग्राम मका 35 गोळ्यांना 21 दिवस पुरते. म्हणजे काम काय आहे इथं काम खायचं आहे. खाणं एक काम आहे बरोबर. म्हणजे जे लोक मेस मध्ये जेवतात त्यांना माहित असेल की खाणं ते पण एक काम असतं त्यांच्यासाठी. जाऊन मेस मध्ये जेवून येणं हे एक काम असतं. तसंच हा गोळ्यांचं पण काम. बघा काय आहे आपण आता इथं माणसं म्हणून m मानत होतो आता इथं घोडे म्हणून h मानतो बरोबर. h1 किती आहे 35 घोडे 35 घोडे किती दिवस d1 21 दिवस
बरोबर. किती आहे मका? W1 किती आहे? 54 किलो. बरोबर. आता H2 किती? H2 28 गोळे. D2 काढायचे आपल्याला. W2 किती आहे? 72 किलोग्राम. बरोबर. अशा पद्धतीने आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला टाका, उत्तर काढा. फॉर्म्युला काय आहे? H1 गुणिले D1. इथं T1 चा संबंध नाही का, तर तासाचा काही उल्लेख नाही. डिवाइडेड बाय W1 इज इक्वल टू H2 इंटू D2 डिवाइडेड बाय W. W1 म्हणजे काम, पहिल्याने खाल्लेलं किती खाल्लं बाबा, तर दुसऱ्या ग्रुपचं W2 म्हणजे दुसऱ्या ग्रुपनं किती खाल्लेलं. H1 म्हणजे किती आहे? 35 गुणिले दिवस किती आहेत? 21 डिवाइडेड बाय किती आहे? 54. बरोबर. H2 किती आहे? 28. D2 काढायचा आहे. D2 डिवाइडेड बाय किती? 72. बरोबर. म्हणून D2 बरोबर हे 72 इकडे गुणिले होईल, 28 इकडे गुणिले इकडे भागिले होईल. बरोबर. 35 गुणिले 21 डिवाइडेड बाय 54 गुणिले 72/28. अठरा 54, 18 चूक 72. 7 5 35, 7 चूक 28, 4 ला 4 कॅन्सल. बरोबर. 3 7 21, 7 5 35. किती आलं? 35 दिवस. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 4. किती दिवस पुरे? 35 दिवस पुरे. काय केलं? जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकली आपण. येथे लक्षात. H1 D1 divided by W1 is equal to H2 D2 divided by W2. गोळी आहेत 35, दिवस आहेत 21, मका खाल्ली जाते 54 किलो, म्हणून 35 गुणिले 21 चे 54 इज इक्वल टू 28 गुणिले D2 डिवाइडेड बाय 72. D2 काढा. हे 28 छेद 72 आहे, तिकडे गुणिले होऊन 72 छेद 28 होईल. बरोबर. हे सोडवा. किती आलं? 35 दिवस. येते लक्षात. सोपं होतं. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची, उत्तर काढायचे. याच्यामध्ये वेगळा कन्सेप्ट काही नाही. बघा पुढचं गणित. टाइप नंबर 4. 15 पुरुष 8 तास दररोज याप्रमाणे 21 दिवसात काम पूर्ण करतात. रोज 6 तास काम करून 21 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतात? कंडिशन काय दिली आपल्याला? 3 स्त्रिया बरोबर 2 पुरुष. कंडिशन काय दिली? 3 स्त्रिया बरोबर 2 पुरुष. ऑप्शन नंबर 1 20 दिवस, ऑप्शन नंबर 2 24 दिवस, ऑप्शन नंबर 3 28 दिवस आणि ऑप्शन नंबर 4 30 दिवस. बघा काय काय विचारलं आपल्याला? पुरुष आहे यम. आता इथं पुरुष आहे, इथं स्त्री आहे. एक तर पुरुषांना स्त्रियांमध्ये कन्वर्ट करा किंवा स्त्रियांना पुरुषांमध्ये कन्वर्ट करा. बरोबर. आता इथं पुरुष दिले, मग एक आहे इथं स्त्रिया विचारतात, तर ह्या स्त्रियाचं पुरुषामध्ये रूपांतर करा. कसं आहे बघा. 3 स्त्रिया बरोबर किती? 2 पुरुष. म्हणून 21 स्त्रिया बरोबर किती? 7 त्रिक 21,
7 पट आहे ना, याची पण 7 पट होईल. 7 दुने 14 पुरुष. येते लक्षात. मग हे आपल्याला M1 किती 15 पुरुष. किती तास काम करून D1 8 तास. D1 किती दिवस लागतात 21 दिवस लागतात. बरोबर. आता M2 किती स्त्रिया आहेत 21 स्त्रिया. बरोबर. किती पुरुष 14 पुरुष. आपल्याला काय घ्यायचंय हा पाठ घ्यायचा. 14 पुरुष. किती तास काम करून T2 6 तास. D1 D2 काढायचा. बरोबर. M1 T1 D1 is equal to M2 T2 D2. बरोबर. M1 किती आहे 15 गुणिले 8 गुणिले 21. बरोबर. 14 पुरुष आहेत. रोज 6 तास. D2 काढायचा. म्हणून D2 is equal to 15 गुणिले 8 गुणिले 21 डिवाइडेड बाय 14 गुणिले 6. 7 दुनी 14 7 त्रिक 21. एक बे चौका. किती 3 दुनी 6 2 15 दुनी 30. म्हणून D2 बरोबर 30 दिवस. किती आले 30 दिवस. ऑप्शन नंबर 4 बरोबर. आपल्याला कन्व्हर्शन हे झालं पाहिजे. 21 स्त्रियांचं कन्व्हर्शन करून घेतल्याशिवाय कुठली पॅरामीटर एकाच ह्याच्यामध्ये असावी. पुरुष असतील तर पुरुषच करून घ्यायचे. बरोबर. नाही तर इकडे पुरुष आहेत तिकडे स्त्रिया आहेत. अशा पद्धतीनं क्षमता ती काय म्हणतात इक्वल क्षमता होत नाही. त्याच्यामुळं एक आहे 15 पुरुष दिले तर इकडे पण पुरुष करून घ्या. इकडे स्त्री असतील तर इकडे स्त्रिया करून घ्या. कुठे एकाही पण एक आहे की एकाच पॅरामीटर मध्ये असेल. 15 पुरुष 8 तास 21 दिवस. इकडे 14 पुरुष 6 तास. D2 काढायचा. इक्वेशन आहे. इक्वेशन मध्ये टाका. M1 T1 D1 is equal to M2 T2 D2. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची उत्तर काढायचं. इथे लक्षात. कारण याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये अशी फक्त फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची. बघा पुढचं प्रश्न नंबर 5. ए हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. तेच काम बी हा 15 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले तर किती दिवसात काम पूर्ण होईल. ऑप्शन नंबर 1 5 दिवस. ऑप्शन नंबर 2 6 दिवस. ऑप्शन नंबर 3 7.5 दिवस आणि ऑप्शन नंबर 4 8 दिवस. बघा हे कसं सोडवलं. दोन्ही पद्धतीने सोपी पद्धत बघू आणि मग क्विक मेथड बघू. छेदाच्या स्वरूपामध्ये शक्यतो जाणे नाही. तुम्हाला ते पण दाखवतो मात्र छेदाच्या स्वरूपात जायचं नाही. बघा ए 10 दिवस. बी 15 दिवस.
10 व 15 यांचा लसाअ. 10 व 15 यांचा लसाअ किती आला? 30. कसं काढतात लसाअ बघा. आपण लसाअच्या चॅप्टर मध्ये बघितलं 10 आणि 15. मोठी संख्या तशी ठेवा. जी छोटी संख्या आहे त्या दोघात कॉमन किती आहे? 5 आहे. 5 दुनी 10. पण मोठी संख्या आणि ते आलेला जो भागाकार याचा गुणाकार करून टाकायचा. किती आला? 15 गुणिले 2 बरोबर 30. आला लसाअ. अशा पद्धतीने आपण लसाअ काढतो. समजा ते का विधायक काम करू आपण. 30 झाडे लावायचं काम. एक विधायक काम पण एक विधायक असावं. ते काम काय? 30 झाडे लावायचं. दिवस 1 दिवस. बघा ए किती दिवस लागतात? 10 दिवस. किती काम आहे? 30 काम. एका दिवसात किती लावेल? 3 झाडे लावेल. बरोबर. एका दिवसात किती झाडे लावेल? 3 लावेल. बी किती आहे? 15 दिवस लागतात. एका दिवसात किती लावेल? 30 डिवाइडेड बाय 15 म्हणजे किती? 2 झाडे. येते लक्षात? याला आपण याने भागतोय. हे बरंच असंच करत राहायचंय पुढं. 30 ला 15 ने डिवाइड केलं 2 आलं. 30 ला 10 ने डिवाइड केलं 3 आलं. एका दिवसात हा 3 झाडे लावतो, हा 5 झाडे लावतो. म्हणून 1 दिवसात ए प्लस बी. एका दिवसात दोघं मिळून किती झाडं लावतील? 3 अधिक 2 म्हणजे 5 झाडं. बरोबर. म्हणून एकूण दिवस बरोबर आपल्याकडे झाडं किती आहेत? टोटल 30 झाड. 30 डिवाइडेड बाय 5 म्हणजे किती आलं? 6 दिवस. किती आलं? 6 दिवस. ऑप्शन नंबर 2. काय केलं? 10 आणि 15 यांचा लसाअ काढला. किती आला? 30 आला. एका दिवसात जर 10 दिवस लागतात तर एका दिवसात 3 झाडे लावली. बी दिवस 15 लागतात म्हणून एका दिवसात किती झाडे लावली? 2 झाडे लावली. 30 डिवाइडेड बाय 15 बरोबर 2 आले. हा 3 झाडे लावतो, हा 2 झाडे लावतो. दोघांनी मिळून काम करायची सुरुवात केली. काय तर काय? हा 3 आणि 2 5 झाडे एका दिवसात लावतील ते. जर एका दिवसात 5 झाडे लावत असतील तर एकूण झाडे आहेत 30 झाड. ते लावण्यासाठी किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. येते लक्षात? बऱ्याच वेळा छेदाच्या स्वरूपात पण बरेचसे लोक सोडवतात. ते कसं आहे ते फक्त दाखवतो, नंतर आपण ते पुसून टाकू. बघा कसं पद्धत दाखवतो. ही एक मेथड आहे. ही एक मेथड आहे. ही फक्त दाखवतो. ही आपल्याला नंतर वापर करायची नाही. कसं आहे? ए किती दिवस लागतात? 10 दिवस. म्हणून 1 दिवसात 1/10. एक काम करायला किती दिवस लागले? 10 दिवस. मग एका दिवसात किती काम झालं? 1/10 काम झालं. दुसरा बी किती? 15 दिवस लागतात म्हणून 1 दिवसात किती झालं? 1/15 काम झालं. बरोबर. म्हणून 1 दिवसात दोघे मिळून ए प्लस बी बरोबर 1/10 अधिक 1/15. छेद समान करून घ्यावे लागतील आपल्याला.
10 आणि 15चे किती आला छेद समान करून असावे किती आला 30 आला. 30 म्हणजे 10 ने 30 ला डिवाइड करा 3 आलं 3 वर गुणावं लागेल बरोबर. 15 ने 30 ला डिवाइड केलं 2 आलं 2 वर गुणावं लागेल बरोबर. म्हणजे हे 3 गुणिले 1 बरोबर 3 अधिक 2 गुणिले 1 बरोबर 2 बरोबर. म्हणजे किती झालं हे 6/30 झालं. किती झालं 5/3 आणि 2 5 5/30 आलं. 5/30 बरोबर. म्हणजे किती आहे 1/6 1/6 बरोबर 1/6. एक दिवसामध्ये जर 1/6 काम करतात तर पूर्ण काम करण्यास याचा व्यस्त घ्यायचा असतो 1/6 चा व्यस्त घ्यायचा किती आला 6. याचा व्यस्त घ्यायचा 1/6 चा व्यस्त घ्यायचा असतो. येते लक्षात की छेदाच्या स्वरूपामधला आहे हे हा प्रकार लसावी काढू हा प्रकार छेदाच्या स्वरूपानुसार. आता क्विक मेथड कशी असेल ती बघूया. बघा या साईडला मी क्विक मेथड घेतो. क्विक मेथड एक किती दिवस आहे 10 दिवस. बी किती दिवस आहे 15 दिवस. याला x माना याला y. याला x माना याला y. बघा म्हणून a प्लस बी दिवस xy डिवाइडेड बाय x प्लस y. मग अशी फॉर्म्युला बघितला आपण xy डिवाइडेड बाय x प्लस y म्हणजे किती आलं 10 गुणिले 15 डिवाइडेड बाय 10 आणि 15. 10 गुणिले 15 म्हणजे किती 150 डिवाइडेड बाय 25 25 × 150 6 दिवस. येते लक्षात फॉर्म्युला काय याचा xy डिवाइडेड बाय x प्लस y. येते लक्षात. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा याच्यात व्हॅल्यू टाकायची उत्तर काढायचं. छेदाच्या स्वरूपामध्ये शक्यतो जायचं नाही त्याच्यामध्ये लसावी काढा त्याच्यानंतर मग छेद समान करा हे कारण ते करा बराचसा प्रकार एक तर या मेथडने जा नाहीतर या मेथड. येते लक्षात. पुढचा क्वेश्चन आता बघा मगाशी काय होतं दोघं जण होते ए आणि बी. आता काय करायचं दोघं जण एकत्र काम केलं तर सेपरेट सेपरेट काढा. टाइप नंबर 6 पी व क्यू हे दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा पी ते काम 30 दिवसात पूर्ण करतो तर एकटा क्यू ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ऑप्शन नंबर 1 12 दिवस. ऑप्शन नंबर 1 12 दिवस. ऑप्शन नंबर 2 15 दिवस. ऑप्शन नंबर 3 20 दिवस आणि ऑप्शन नंबर 4 25 दिवस. बघा आता याच्यामध्ये P प्लस Q किती दिवस 10 दिवस.
आणि एकटा पी किती दिवस? 30 दिवस. 10 व 30 यांचा लसाअ. ते मी इथं लिहितोय, तुम्ही लिहित बसायचं नाही, हे तोंडी झालं पाहिजे. किती आला? 30 लसाअ घेतला. बरोबर. समजा ते का ते का 30 झाडे, 30 झाडे लावण्याचं काम. दिवस 1 दिवसात. P + Q किती दिवस लागतात त्याला? 10 दिवस लागतात. काम किती आहे? 30 आहे. एका दिवसात किती झाडं लावतील ते? 3 झाडं लावतील. बरोबर. 30 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती? 3 झाडं लावतील. त्याच्यानंतर एकटा पी, फक्त पी किती दिवस लागतात त्याला? 30 दिवस लागतात. 30 डिवायडेड बाय 30 म्हणजे किती आलं? 1 झाड लावतो. बरोबर. 1 झाड म्हणून 1 दिवसात एकटा पी, दोघं मिळून 3 झाडं लावतात, त्यातला पी एकच झाड लावतो. बरोबर. तर मग उरलेली 2 झाडं कोण लावतं? क्यू लावतो. म्हणजे काय? 3 + 2 3 + 1 म्हणजे किती आलं? 2 झाडं. एका दिवसात 2 झाडं लावतो. तर हा झाडं किती आहेत? आपल्याकडे 30 आहे. म्हणून क्यूचे दिवस एकटा. बरोबर. किती आहे झाडं? टोटल 30 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आला? 15 दिवस. ऑप्शन नंबर 2 बरोबर. ते लक्षात. 10 व 30 यांचा लसावी आला 30. समजा ते काम 30 झाडं लावायचं होतं. पी आणि क्यू 10 दिवस लागतात. एका दिवसात 3 झाडं लावतील. फक्त पी हा 30 दिवस लागतात त्याला. एका दिवसात 1 झाड लावू. म्हणजे हे 3 दोघं मिळून 3 लावतात. हा एकटा 1 लावतो. म्हणजे 2 झाडं ही क्यू न लावलेली असतात. एका दिवसात क्यू हा 2 झाडं लावतो. तर ते एकूण झाडं किती आहेत? 30 झाडं आहेत. तर किती दिवस लागतील त्याला? 30 डिवायडेड बाय 2 म्हणजे 15 दिवस लागतात. हे जर फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं असेल तर तो फॉर्म्युला कसा असेल बघा. लक्ष द्या. फक्त पी, फक्त पी किती आहे? 30 दिवस. आणि पी प्लस क्यू किती आहे? 10 दिवस. बघा. जो मोठा आहे त्याला एक्स माना, याला एक्स. जो छोटा आहे त्याला वाय. याला एक्स माना, याला वाय. म्हणून एकटा क्यू बरोबर क्यू बरोबर एक्स वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वाय. इथे चिन्ह काय येतं? मायनस येतात. एक तर ज्यावेळेस काढायचं असतं. लक्षात घ्या. जर दोघं मिळून होते त्यावेळेस इथे चिन्ह प्लस आलं. आता सेपरेट काढायचे चिन्ह कसं आलं? मायनस आलं. इज इक्वल किती? 30 गुणिले 10 डिवायडेड बाय 30 वजा 10 म्हणजे 300 डिवायडेड बाय 20 म्हणजे किती आलं? 15 दिवस. म्हणजे एकटा क्यू बरोबर किती असेल? 15 दिवस. येते लक्षात. फॉर्म्युला काय याचा? क्यू बरोबर एक्स वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वाय. अशा पद्धतीनं फॉर्म्युला असेल. जर दोघं एकत्र काढायचे काय तर प्लस चिन्ह, आणि जर सेपरेट सेपरेट काढायचे असतील तर मात्र मायनस चिन्ह आहे. येते लक्षात. फॉर्म्युला सेम आहे, फक्त चिन्ह चेंज होते. हेच आपल्याला छेदाच्या स्वरूपामध्येही करता येतं.
पण छेदाच्या स्वरूपामध्ये थोडंसं गणित लिहित बसावं लागतं. ते तोंडी होतं. पेपरमध्ये गणित करताना कसं कराल बघा. पेपरमध्ये गणित करताना 30 आला लसावी, इथं झालं 1, हा 30 न 1 डिवाइड केला, याला 1 आणि इथं आले 3, बरोबर. 3 आणि 1 यातला फरक आला 2 चा. 30 ला 2 ने डिवाइड केलं किती आला 15 आहे. तोंडी गणित पेपर येते लक्षात. ये काही लिहित बसायची गरज नाही. अशा पद्धतीने याच्यातले जे काही प्रश्न होते ते काही टाईप घेतले. याचे बरेचसे टाईप आहेत वेगवेगळे. हा जो प्रकार आहे काळ आणि कामाचा, याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार राहतात काय. ते एकदा जर तुम्हाला थीम कळाली त्याची तर बरेचसे सगळे तोंडी गणित सोडलं, कारण लसावी मानायचा आणि त्याच्यानुसार गणित करत राहायचं. हे इझी मेथड आहे. अपूर्णांकाच्या मेथड मध्ये शक्यतो जाऊ नका, कारण अपूर्णांकाची मेथड ही आपल्याला पेपरवरती लिहावी लागतील, मग त्या सोडवावं लागतं. लसावीच्या मेथडनं एक तर तोंडी होतं, एक तर तसं जा, नाही तर डायरेक्ट फॉर्म्युलाचा क्विक मेथड. येते लक्षात. जे टेलिग्राम चॅनलवरती जे क्वेश्चन टाकलेले असतात आपल्या याचे आयोगाचे, ते बघत चाल. एक क्विज आहे, क्विजच्या माध्यमातून आहे. याची उत्तरही ह्याला टाकलेली जातात युट्यूब चॅनलला. जी किरण मार्क्स म्हणून युट्यूब चॅनल आहे त्याला एकदा सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळचा व्हिडिओ बघायला मिळेल. काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, समजा काही प्रश्न अवघड वाटत असेल तर संपर्क तुम्हाला दिलाय काय, मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती संपर्क साधू शकता. बघा पुढचा व्हिडिओ, पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओ.